सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 4थीची आणि इयत्ता 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार आहे. आता ही परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी काय-काय काळजी घ्यायची आहे, काय-काय करायचंय, काय-काय नाही करायचंय, हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमच्या ज्या छोट्या-छोट्या चुका आहेत, ज्याच्यामुळे तुमचे मार्क कट होऊ शकतात, त्या कशा टाळायच्यात हे सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत. ठीक आहे? तो जर समजा तुम्ही अजून आपली टेस्ट सीरीज विकत घेतलेली नसेल किंवा कुठल्याही पद्धतीची टेस्ट सीरीज जर तुम्ही 4थीची किंवा 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी घेतलेली नसेल, तुम्ही कुठल्याही टेस्ट दिलेल्या नसतील, तर इग्नाइट पाठशालातर्फे जी टेस्ट सीरीज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1च्या 5 टेस्ट, पेपर 2च्या 5 टेस्ट अशा पूर्ण 10 टेस्टचा सेट मिळणार आहे. ह्या 10 टेस्ट जर तुम्ही सोडवल्यात, आत्ताही अजून तुमच्याकडे वेळ गेलेला नाहीये. ह्या 10 टेस्टने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, कारण की तुमचे प्रश्न कुठले बरोबर येत आहेत, कुठले चुकतायत हे तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे? ही जी टेस्ट सीरीज आहे याची फी फक्त ₹99 आहे. परंतु जे विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ऑलरेडी बॅच विकत घेतलेली आहे, इग्नाइट पाठशाळेची स्कॉलरशिपची बॅच ज्यांनी विकत घेतलेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी OLD50 हा कुपन कोड जर अप्लाय केला तर तुम्हाला 50% सूट जी आहे ती मिळणार आहे. टेस्ट जी आहे आपली ती स्कॉलरशिपच्या परीक्षेप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. तुमच्या घरामध्ये तुमच्या मोबाईलवर बसून तुम्ही टेस्ट देऊ शकताय. आणि संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो या टेस्टमध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे? तर आता आपण परीक्षेचं वेळापत्रक बघूयात की परीक्षा कधी असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे? ऑलरेडी मी तुम्हाला तारीख सांगितली आहे 26 एप्रिल. ठीक आहे? 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेला पहिला पेपर तुमचा सुरू होईल. ठीक आहे? सकाळी 11 वाजेला पहिला पेपर सुरू होईल. पेपर जरी 11 वाजेला सुरू होणार असला तरी सेंटरला तुम्ही अर्धा तास आधी म्हणजे 10:30 वाजेला पोहोचायचंय. ठीक आहे? 10:30 वाजेच्या आधी तुम्ही पोहोचायचंय. 10:30 वाजेला गेट बंद होतं. 10:30 नंतर तुम्हाला सेंटरमध्ये कोणीही येऊ देणार नाही. ठीक आहे? तो पहिला पेपर 11 वाजेला सुरू होईल. तो 12:30 पर्यंत चालेल. ठीक आहे? 12:30 पर्यंत चालेल. 12:30 नंतर तुम्ही घरी वगैरे जाऊ शकता जर तुमचं घर जवळ असेल तर. नाही तर डबा घेऊन यायचा. सेंटरमध्येच तुम्हाला डबा वगैरे खायला बसू दिलं जातं. ठीक आहे? आणि घर अगदी चालत जाण्याच्या वगैरे अंतरावर असेल, 5-10 मिनिटाच्या अंतरावर असेल, तर तुम्ही घरी जाऊन फ्रेश होऊन पुन्हा पुढच्या पेपरला येऊ शकताय. ठीक आहे? दुसरा जो पेपर असतो तो दुसरा पेपर असतो दुपारी 2 वाजेला 3:30 वाजेपर्यंत. 2 ते 3:30. ठीक आहे? आता 2ला जरी पेपर असला तरी तुम्ही कितीला पोहोचायचंय तिथे? 1:30ला. 1:30 वाजेला सेंटरचे गेट बंद होणार आहे. म्हणजे काय तुमच्याकडे हा 1 तासाचा वेळ आहे. 12:30 ते 1:30 हा 1 तासाचा वेळ आहे. तुम्हाला फ्रेश व्हायला, जेवण करायला किंवा तुम्हाला जर थोडंसं रिलॅक्स व्हायचं असेल, रेस्ट घ्यायचा असेल तर हा अर्ध्या तासाचा वेळ तुमच्यासाठी आहे. ठीक आहे? आता हे तर झालं तुमचं टायमिंगचं. अर्धा तास आधी तुम्हाला पोहोचायचं आहे. लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त उशीर झाला, अगदी 10:30चे 10:35 जरी झाले तरी गेट बंद झालेले असतात. तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार नाही. ठीक आहे? आता पेपर 1 जो आहे त्या पेपर 1 मध्ये पहिला जो भाग असतो तो असतो प्रथम भाषेचा. त्याच्यामध्ये असतात 25 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असे 50 गुण तुम्हाला एकंदरीत असतात. दुसऱ्या याच्यामध्ये 50 प्रश्न असतात गणिताचे आणि त्याला एकूण 100 मार्क असतात. ठीक आहे? ह्या दोघंही यांना मिळून तुम्हाला 1.5 तासाचा वेळ आहे. 1.5 तासामध्ये तुम्हाला मराठी आणि गणित सोडवायचं आहे. मराठी आणि गणित किंवा इंग्रजी आणि गणित, उर्दू आणि गणित, जी कुठली तुमची प्रथम भाषा असेल ती. प्रथम भाषा आणि गणित. ठीक आहे? त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये तुमचा तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर असणार आहे. तृतीय भाषेचे सुद्धा तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्कांना, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न 100 मार्कांना. आणि एवढ्या 75 प्रश्नांना तुम्हाला परत किती वेळ मिळणार आहे? 1.5 तास. ठीक आहे? तो एकंदरीत तुम्हाला किती मिळणार आहे? 1.5 अधिक 1.5 3 तासाचा वेळ मिळणार आहे. 3 तासाच्या वेळामध्ये तुम्हाला हे 75 प्रश्न आणि हे 75 प्रश्न. ठीक आहे? एकत्र 1.5 तास असं नसणार. मध्ये 1 तासाचा गॅप आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? तो अशा पद्धतीने तुमचा पेपरचं जे स्वरूप आहे ते असणार आहे. ठीक आहे? आता पेपरच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या प्रश्नांची काठिण्य पातळीमध्ये 30% प्रश्न जे आहेत ते 30% प्रश्न हे अतिशय सोप्या स्वरूपाचे असणार आहेत. त्याच्यानंतर 40% प्रश्न जे आहेत ते मॉडरेट असणार आहे, मध्यम स्वरूपाचे असणार आहे आणि 30% प्रश्न हे कठीण असणार आहे. ठीक आहे? त्याच्यामुळे थोडीशी आपली डोक्याची तयारी ठेवायची. काय करायचंय? सगळ्यात आधी तर हे सोपे जे 30% प्रश्न आहेत ना, सगळ्यात आधी हे सोडवून मोकळं व्हायचंय. ठीक आहे? म्हणजे पेपर हातात आला, तुमचा वेळ सुरू झाला की हे 30% प्रश्न आपण आधी सोडवायचे आहेत. हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स ठेवायचंय. ठीक आहे? त्याच्यानंतर मग दुसऱ्यांदा तुम्ही हे मध्यम स्वरूपातले प्रश्न म्हणजे पहिली प्रायोरिटी ही, दुसरी प्रायोरिटी ही आणि तिसरी प्रायोरिटी ही. काय होतं ना, बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात की अरे कठीण आहे, हा प्रश्न कठीण आहे, मग हा आधी सोडवू, याला जास्त वेळ लागणार, हा प्रकार करायचा नाही.
त्याला मी कारण सांगते की तुमच्याकडे मोजून 1.5 तास आहे. 1.5 तासामध्ये तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे. 75 प्रश्नामध्ये जर समजा यातलेच समजा तुम्ही 5 प्रश्न सोडवायला अर्धा तास घालवून दिला, ठीक आहे, 30 मिनिटं जर तुमचे इथेच चालले गेले तर 60 मिनिटामध्ये, आणि 30 मिनिटं किती, फक्त 5 प्रश्नांना, तर तुमच्या उरलेल्या 60 मिनिटामध्ये तुम्हाला 70 प्रश्न हे सोडवायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करायचंय, आधी सोपे प्रश्न कायम लक्षात ठेवा. आणि याला ऍक्च्युली हे जे आहे ना, हे कुठले प्रश्न कधी सोडवायचे, कशा पद्धतीने सोडवायचे, याच्या करताच ना टेस्ट सिरीज देणं हे अतिशय महत्वाचं असतं. ठीक आहे, कारण आपल्याला लक्षात येतं की कुठला प्रश्न कठीण आहे, कुठला प्रश्न सोपा आहे, आपल्याला स्वतःला कुठला प्रश्न सोपा जातोय. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास वेगळा वेगळा झालेला असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने कुठला तरी टॉपिक जास्त अभ्यासलेला असतो, कुठला तरी टॉपिक कमी अभ्यासलेला असतो, आणि त्यानुसार मग त्या विद्यार्थ्याला तो प्रश्न सोपा किंवा कठीण जो आहे तो वाटत असतो. ठीक आहे, तो सोपे प्रश्न सगळ्यात आधी, त्याच्यानंतर मग मध्यम, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कठीण प्रश्न. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न जे आहेत ते सोडवायचे. आता तुमच्याकडे उत्तरपत्रिका कशी येणार आहे, प्रश्नपत्रिका कशी येणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं दोन्हीच्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सील बंद मिळणार आहेत. ठीक आहे, सील पॅक असणार आहेत उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका. आता प्रश्नपत्रिका जी आहे त्याचं सील ओपन करताना अतिशय नाजूकपणे किंवा थोडंसं हलक्या हाताने करायचंय, नाही तर काय होईल, तुमची प्रश्नपत्रिका फाटू शकते. ठीक आहे, किंवा सेम गोष्ट उत्तरपत्रिकेसाठी सुद्धा. एक वेळेला प्रश्नपत्रिका थोडीफार फाटली तर चालते, उत्तरपत्रिका फाटलेली चालत नाही. त्याला कारण काय की उत्तरपत्रिकांची तपासणी ही OMR पद्धतीने केली जाते, मशीनमध्ये चेक केले जातात, आणि मग जर तुमची उत्तरपत्रिका फाटलेली असेल, चुरगळलेली असेल, त्याच्यावर पाणी पडलेलं असेल, त्याच्यावर हाताला आलेला घाम लागलेला असेल, किंवा जे काही आपले 4 गोल जे असतात, समजा हा पहिला गोल, हा दुसरा गोल, तिसरा गोल, चौथा गोल. ठीक आहे, आता लेट्स से की हे माझं उत्तर आहे. ओके, मला याला करायचं होतं गोल, मी याला गोल केलं, आणि असं करता करता माझ्याकडनं हे अशा पद्धतीने पेन चालला गेला. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तुमचे चेक होणार नाहीत. ठीक आहे, कायम लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे ह्या चुका ज्या आहेत ह्या व्हायला नकोयत. ठीक आहे, तुम्हाला कार्बनलेस उत्तरपत्रिका असल्याने डिजिटल स्कॅन कॉपी मिळणार नाहीये, आणि त्याच्या आधी सगळ्यात पहिले, सगळ्यात महत्वाचं, एक्झामला जायच्या आधी तुम्हाला काय करायचंय, तुमचं हॉल तिकीट नीट शांततेत चेक करा, तुमचं सेंटर कुठे आहे ते बघा, सेंटर आपल्या घरापासून किती अंतरावर आहे ते बघा, एकदा सेंटरला जाऊन भेटून या, म्हणजे सेंटरच्या इथे आजूबाजूला बघून या की कुठे आहे, ही शाळा कुठे आहे, किंवा हे सेंटर कुठे आहे. याच्याने काय होतं ना, तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला घरापासून सेंटर पर्यंत जायला साधारण किती वेळ लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ही तुमची उत्तरपत्रिका आहे, ह्या उत्तरपत्रिकेमध्ये 1 2 3 4 असे 4 गोळे आहेत. आता जर समजा माझं हे वालं उत्तर बरोबर असेल तर याच्यावर मी अशा पद्धतीने करायचंय, ही झाली तुमची करेक्ट वे. काही काही विद्यार्थी काय करतात ते पण मी सांगून देते. आता जर समजा हे 4 आहेत, ठीक आहे, जे बरोबर आहे त्या ठिकाणी ते असं बरोबरचं साईन करतात, आणि जे चुकीचं आहे तिथे अशा चुकीच्या खुणा करतात. ठीक आहे, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. असं जर तुम्ही पेपरमध्ये केलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. हा एकच पर्याय आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला उत्तरं द्यायचे आहेत. ठीक आहे, उत्तरपत्रिकेवर असलेली सगळी माहिती शांतपणे वाचा. त्यामध्ये तुम्हाला जे काही माहिती भरायची आहे, तुमचा सीट नंबर, तुमचा सेंटर नंबर किंवा पेपरचा कोड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये भरायच्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी शांत डोक्याने वाचा की कुठे काय करायचं आहे, कुठे कसं करायचं आहे. आणि जर तुम्हाला समजत नसेल तर तिथे जे कोणी सुपरवायझर असतील त्या सुपरवायझरला विचारा की सर मला हे समजत नाहीये, मी इथे काय करू, मॅम मला इथे कसं करायचंय, तुम्ही करून दाखवा किंवा करून द्या. करून देतात तुमचे जे कोणी तिथे सुपरवायझर असतील. तुमच्या उत्तरपत्रिकेमधल्या ज्या काही तुमचा डिटेल्ड वाल्या गोष्टी आहेत, जसं सेंटर नंबर झाला, सीट नंबर झाला, पेपर कोड झाला, ह्या गोष्टींसाठी जे कोणी सुपरवायझर असतात, जे कोणी अटेंडंट तिथे असतात ते तुम्हाला मदत नक्की करतात. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं, कुठलंही वर्तुळ पेन्सिलने रंगवायचं नाही, पेन्सिलचा वापर करायचा नाही. उत्तर पत्रिकेमध्ये पेन्सिल कुठेही वापरायची नाही. उत्तर तिथे OMR शीटमध्ये त्या पेन्सिलने जर तुम्ही केलेलं असेल ना तर ते चेक होत नाही. ठीक आहे, खाडाखोड करायची नाही. खाडाखोड करायची नाही याचा अर्थ कसा, म्हणजे जर समजा मला असं वाटलं, मी असे हे 4 पर्याय आहेत, या 4 पर्यायांपैकी माझं हे वालं बरोबर मी आधी दिलं, पण नंतर मला असं वाटलं की अरे हे माझं चुकलंय, मग मी इथे खोडलं आणि याच्यावर गोल केलं, तर ह्या पद्धतीने तुम्हाला मार्क मिळणार नाही. तो प्रश्नच ग्राह्य धरला जाणार नाही तुमचा. ठीक आहे, ते चेकच होणार नाही.
मशीनमध्ये हे चेक होणार नाही. त्याच्यामुळे खाडाखोड करायची नाही, गिरवायचं नाही, पेन्सिलने करायचं नाही. एकदा उत्तर नोंदवलं की तेच उत्तर तुमचं फायनल असणार आहे. ठीक आहे. आता सोबत काय काय न्यायचं आहे. सोबत नेताना 2 बॉल पेन सारख्या रंगाचे, म्हणजे निळे नेले तर निळेच दोघंही, काळे नेले तर काळेच दोघंही. लाल रंगाचा पेन वापरायचा नाही, हिरवा नाही, पिंक नाही, कुठलाच नाही. एक तर निळा किंवा काळा बॉल पेन. शाही पेन नाही, जेल पेन नाही, बिलकुल काहीच नाही. फक्त व्यवस्थित 2 ब्लॅक किंवा ब्लू कलर मधले बॉल पेन. ठीक आहे. एक ट्रान्सपरंट पाण्याची बाटली. ट्रान्सपरंट म्हणजे काय, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचे कागद चिटकलेले नको, काळी निळी हिरवी अशी नको, साधी आपली पारदर्शक की इकडनं तिकडे बघता येईल अशा पद्धतीची जी पाण्याची बाटली आहे ती पाण्याची बाटली सोबत न्यायची आहे. त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचे स्टिकर्स वगैरे चिटकलेले नको. ठीक आहे. घड्याळ कसं न्यायचंय तर साधं वालं घड्याळ न्यायचंय. स्मार्ट वॉच अलाउड नाही. सोबत तुम्ही थोडेफार काजू बदाम ड्रायफ्रुट्स किंवा एखादं चॉकलेट वगैरे ठेवू शकताय. कारण काय होतं ना, बऱ्याचदा एक्झाम देत असताना आपल्याला स्ट्रेस येतो. म्हणजे मी स्वतः जोपर्यंत मी परीक्षा देत होते ना, तोपर्यंत एक्झामच्या दिवशी माझ्याकडे एक छोटं चॉकलेट कायम असायचं. त्याला कारण असं आहे की बऱ्याचदा काय होतं की आपली शुगर लेव्हल कमी होते, उन्हाळा चालू आहे, पाणी जे आहे शरीरातलं ते पाण्याची पातळी कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला चक्कर वगैरे येऊ शकतात. त्याच्यामुळे पाण्याची बॉटल, काजू बदाम आणि चॉकलेट. काजू बदाम शक्य नसेल तर शेंगदाणे घेऊन जा, किंवा शेंगदाणे शक्य नसतील तर चॉकलेट तर अगदी इझिली प्रत्येकाला 1-1, 2-2 रुपयाचं जरी तुम्ही एक साधं एक चॉकलेट न्यायचंय. अख्खी मोठी कॅडबरी घेऊन जायची नाही. नाहीतर म्हणाल मॅडमांनी सांगितलं चॉकलेट न्यायचं आई, मग आईच्या मागे लागायचं आणि तिला म्हणायचं मला एक मोठी कॅडबरी घेऊन दे. बिलकुल नाही. एक छोटं चॉकलेट, 1 रुपयाचं 2 रुपयाचं जे चॉकलेट्स येतात ना ते वालं. ठीक आहे. त्याच्यानंतर रुमाल सोबत ठेवायचा आहे. रुमाल का सोबत ठेवायचा आहे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपली जी उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेवर जर पाणी पडलं किंवा आपल्या हाताला घाम येतो, बऱ्याचदा उन्हाळा चालू आहे, जर समजा लाईट गेली, ठीक आहे, तुम्ही जिथे एक्झामला गेलेला आहात तिथली लाईट चालली गेली, मग अशा वेळेला तुम्हाला येणार आहे घाम. तो घाम जो आहे, हातावरचा जो घाम आहे तो घाम त्या उत्तरपत्रिकेला लागेल आणि तुमचे उत्तर खराब होतील, तुमची उत्तरपत्रिका खराब होईल, मार्क मिळणार नाही. त्याच्यामुळे काय करायचंय, रुमाल सोबत घेऊन जायचा. अशा पद्धतीने हात रुमालावर ठेवून मग गोळे करायचे आहेत ते. ठीक आहे. त्याच्यामुळे रुमाल सोबत न्यायचा आहे. रायटिंग बोर्ड जे आहे कुठल्याही पद्धतीचे त्याच्यावर कार्टून असलेलं किंवा असं चालणार नाही. काही लिहिलेलं आहे, चिनखाडलेलं आहे, काही चिपकवलेलं आहे नाही. छान व्यवस्थित स्वच्छ असं तुमच्याकडे जे रायटिंग बोर्ड असेल ते घेऊन जायचं. जर तुमच्याकडचं रायटिंग बोर्ड खराब असेल तर त्याला लवकरात लवकर साफ करून घ्या. ठीक आहे. छान धुता येतात, स्वच्छ धुता येतात, नवीन घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपास पेटी सोबत न्यायची आहे. बऱ्याचदा आपल्याला ती कंपास पेटी, तिथे आपल्याला काही ड्रॉ वगैरे करायचं नाहीये तसं, पण आपली आपली सोबत ठेवायची, कारण बऱ्याचदा आपल्याला त्याची गरज पडू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय न्यायचं नाही तर स्मार्ट वॉच चालणार नाही, कॅल्क्युलेटर चालणार नाही, मोबाईल, ब्लूटूथ, हेडफोन्स चालणार नाही. डिजिटल कुठल्याही वस्तू चालणार नाही. त्या तुम्हाला बाहेरच काढून ठेवाव्या लागतात. जर चुकून तुमच्याकडे यातलं कुठलीही गोष्ट सापडली, एक्झाम देत असताना यातली कुठलीही गोष्ट तुमच्याकडे सापडली तर तुम्हाला डिबार केलं जाईल. जर तुम्ही 4थीला असाल तर तुम्हाला 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा देता येणार नाही. जर तुम्ही 7वीला असाल तर याच्या पुढच्या ज्या काही एज्युकेशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या तुम्हाला देता येणार नाही. त्याच्यामुळे डिबार व्हायचं नसेल तर ह्या वस्तू न्यायच्या नाही, त्या बाहेरच ठेवायच्या. ठीक आहे. आता काय करायचं आणि काय नाही करायचं. सगळ्यात पहिलं 10:30 वाजेच्या आत पोहोचायचं, वेळेवर पोहोचायचं. उशिरा जर गेलात तर उशिरा गेल्याने तुम्हाला बाहेर हाकलून देतील. दुसरं, सोबत जे काही साहित्याची लिस्ट मी तुम्हाला सांगितलं ना ती सगळी लिस्ट न्यायची आहे. ठीक आहे. त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित चेक करायच्या, व्यवस्थित न्यायच्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईल वगैरे कुठल्याही पद्धतीच्या डिजिटल वस्तू न्यायच्या नाही. ठीक आहे. एक्झामच्या दरम्यान शांत पद्धतीने बसायचं आहे, शांत आत्मविश्वासाने. तुम्हाला अर्धा तास तिथे एक्स्ट्राचा मिळतोय. 10:30ला तुम्ही जर आतमध्ये जातायत ना, 11 वाजेला तुमचा पेपर सुरू होणार आहे, 11 वाजेला तुमच्या हातात पेपर येणार आहे. ठीक आहे. अर्धा तासाचा वेळ आहे तुमच्या हातामध्ये. एकदम शांत बसायचं. वाटलंच तर मेडिटेशन करा, श्वासावर लक्ष द्या. ठीक आहे. किंवा छान शांत डोळे मिटून तिथे शांत बसा. वाटलंच तर एक झोप काढून घ्या, अर्ध्या तासाची झोप काढून घ्या. ठीक आहे. पण बडबड करायची नाही, बडबड करायची नाही. शेजारच्या पाजारच्याला काय रे तुझं काय चाललंय, काय ग तुझं काय चाललंय करायचं नाही. ठीक आहे.
कारण काय, तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवताय तिथे. एनर्जी कुठे घालवायची आपल्याला, आपली एनर्जी पूर्णपणे त्या एक्झाम मध्ये ठेवायची आहे. ठीक आहे, पूर्ण फोकस कुठे असला पाहिजे, पेपरवर असला पाहिजे, घाबरायचं नाही. ठीक आहे, प्रश्न शांत नीट वाचायचे आहेत, प्रश्न न वाचता उत्तर लिहायचं नाही. आता प्रश्न नीट वाचायचे याचा अर्थ काय, तर बऱ्याचदा तुमच्या प्रश्नांमध्ये काही शब्द असतात, ओनली, फक्त. ठीक आहे, फक्त कुठला आहे, किंवा ऑल, चेक ऑल, किंवा अजून कसे असतात, असे छोटे छोटे कीवर्ड्स असतात. ते जे कीवर्ड्स आहेत ना, ते कीवर्ड्स वाचायचे आहेत. ठीक आहे, कीवर्ड्स वाचून नीट शांत डोक्याने उत्तर लिहायचंय, नाही तर काय होतं, आपलं उत्तर चुकतं. ठीक आहे, ऑप्शन सुद्धा नीट शांततेत सगळेच्या सगळे वाचायचे. असं नाही करायचंय की अरे मी प्रश्न वाचला आणि मग मला पहिलं ऑप्शन बरोबर वाचतंय, मग मी पहिल्याला टिक करून मोकळा झालो. ठीक आहे, कदाचित असं असू शकतं की पहिल्यापेक्षा दुसरं जास्त योग्य असेल, कदाचित तिसरं जास्त योग्य असेल, कदाचित चौथं जास्त योग्य असेल. त्याच्यामुळे शांत डोक्याने पूर्ण प्रश्न वाचायचा आहे, ऑप्शन सकट. ठीक आहे, अगदी तुमचे उतारे वगैरे जे आहेत ना, ते उतारे पण नीट छान शांततेत वाचायचे आहे. स्वच्छ अक्षरात लिहावे, स्वच्छ अक्षरात लिहावे. काय लिहायचंय तुम्हाला स्वच्छ अक्षरामध्ये, तर तुमचे हे जे 4 गोळे आहेत ना, हे छान स्वच्छपणे करायचे आहेत. इथे असतो 80-20चा रूल. 80-20चा रूल काय सांगतो, ठीक आहे, एक मिनिट, मी तुम्हाला 80-20चा रूल सांगते आधी. 80-20चा जो रूल आहे, त्या 80-20च्या रूलच्या हिशोबाने 80% पेक्षा कमी जर गोळा भरलेला असेल, फॉर एक्झाम्पल मी अशा पद्धतीने जर समजा गोळा रंगवला, तो ठीक आहे, हा माझा पूर्ण झालेला नाहीये. ठीक आहे, मग अशा पद्धतीने जर 80% पेक्षा कमी जर असेल, 80% पेक्षा कमी जर असेल, उलट झालं चिन्ह, 80% पेक्षा कमी जर तुम्ही गोल रंगवलेला असेल, तर तुमचं उत्तर चेक होणार नाही. आता 20% वाला रूल काय म्हणतो, 20% वाला रूल म्हणतो की हा समजा तुमचा गोल गोळा आहे आणि हा गोल गोळा आहे, आणि तुम्ही रंगवताना समजा याच्या बाहेर गेलात, असे एवढं असं बाहेर चालला गेला. ठीक आहे, मधलं पण रंगवलं आणि बाहेरचंही रंगवलं अशा पद्धतीने, तर तरी सुद्धा तुम्हाला मार्क मिळणार नाही. ठीक आहे, दॅट इज 80-20 रूल. 80% पेक्षा कमी नको, 20% पेक्षा बाहेर जायला नको. त्याच्यामुळे छान शांतपणे, हा तुमचा जर गोल आहे तर ह्या गोलामध्ये छान अशा पद्धतीने नीट साईडने आधी रंगवून घ्यायचंय, किंवा जेणेकरून बाहेर जायला नको, आणि मग साईडने रंगवून झालं की मग तुम्ही आतमध्ये त्याला रंगवायचं आहे. ठीक आहे, एवढे मोठे नसतात ते रंगवायला एवढा वेळ लागत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने छान रंगवायचं आहे. ठीक आहे, बाहेर पण जाऊ द्यायचं नाही आणि खूप आतमध्ये पण राहू द्यायचं नाही. आणि सगळ्यात शेवटी पेपर छानपैकी तपासायचं. शेवटचे 5-10 मिनिटं जे आहेत ते पेपर चेक करण्यासाठी ठेवायचे आहे, कॉपी करायची नाही. दाखव ग तू काय लिहिलं, दाखव रे तू काय लिहिलं, करायचं नाही. ठीक आहे, आपण भले आपला पेपर भला. ओके, नाहीतर डिबार करून टाकतात. डिबार केलं की नंतर तुम्हाला पुढच्या एक्झाम्स देता येणार नाही. ठीक आहे, अजून तुमचे काही जर प्रश्न असतील की पेपरमध्ये काय करायचंय काय नाही करायचंय, तर ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला नक्की उत्तर देईल. येणाऱ्या एक्झामसाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. छान पेपर लिहा, सर्वांनी पास व्हा, सर्वांनी आम्हाला छान छान बातमी सांगा की मॅम आम्ही पास झालो, आम्हाला खूप आनंद होईल. ठीक आहे, ऑल द बेस्ट, थँक्यू.